जम्मू काश्मीरमधल्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला 22 एप्रिल रोजी 1 वर्ष पूर्ण होत आहे। या हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता। जिहादी दहशतवाद्यांनी देशभरातून आलेल्या हिंदू पर्यटकांवर धर्म विचारून गोळ्या झाडलेल्या होत्या आणि त्याच्या कटू आठवणी अजूनही जिवंत आहेत। आणि थेट पहलगाममधनं आमचे प्रतिनिधी पंकज दळवी आपल्या सोबत आहेत। पंकज, मला वाटतं पहलगामच्या मार्केटमध्ये तुम्ही दिसताय, तिथे आजूबाजूची दुकानं बघितल्यानंतर आणि पंकज सोबत आपले गृहराज्यमंत्री योगेश कदम सुद्धा आहेत असं कळतंय। पंकज, ओव्हर टू यू। नम्रता, योगेश कदम माझ्यासोबत आहेत, आपल्या महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री। महत्वाची जबाबदारी महाराष्ट्राच्या सुरक्षेची सांभाळत आहेत। त्यांच्या हातात बघितलं तर त्यांच्या हातामध्ये काश्मीरच्या प्रसिद्ध केशरी दुधाचा ग्लास आहे आणि स्ट्रीट फूड जे किंवा रस्त्यावरती इथे अशा पद्धतीचं केशरी दूध मिळतं। आणि महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम आपल्यासोबत। खरं तर आम्ही गप्पा मारतोय, मी सुद्धा त्यांच्यासोबत केशरी दुधाचा आस्वाद घेतला। आपल्या योगेश कदम आहेत। योगेशजी, सगळ्यात आधी कसं वाटतंय काश्मीरच्या रस्त्यावरती गुलाबी छान थंडीमध्ये केशरी दुधाचा ग्लास हातात घेऊन? आणि अगदी सेफ वाटतं। मी स्वतः 4 वर्षानंतर मी काश्मीरला आलोय, परंतु जी घटना घडली त्यानंतर काश्मीरमध्ये येण्याकरता जे पर्यटक आहेत त्यांची पावलं जरा थांबतायत। पण मला वाटतं आज इथे मी स्ट्रीट फूड ट्राय करतोय। मी आता हे रस्त्यावरचं आपण देखील आता आपण हे स्ट्रीट फूड ट्राय केलं। भीतीदायक वातावरण तर अजिबातच नाही आणि नक्कीच काश्मीरचा आनंदच वेगळा आहे आणि मला वाटतं त्या आनंदाचा आपण घेतला पाहिजे। काश्मीरचा आनंद वेगळा आहे, पण बरोबर 1 वर्षापूर्वी आपण काश्मीरच्या पहलगामच्या मार्केटमधनं गप्पा मारतोय। 1 वर्षापूर्वी काश्मीरमध्ये दुर्दैवी घटना घडली, अतिशय ज्याला आपण म्हणू शकतो ज्याला आपण भयानक दुर्घटना होती। या घटनेनंतर आता 1 वर्षानंतर आपण इथे येतोय। वातावरण कसं वाटतंय? तुम्ही सुरक्षेच्या दृष्टीने आढावा घेतलात का? कशी सुरक्षा व्यवस्था इथे आहे? आढावा म्हणजे एकंदरीत मला वाटतं आज इथे येत असताना भावना नक्कीच संमिश्र आहेत। दुःख देखील मनामध्ये आहे, परंतु एक भावना मनामध्ये नक्कीच आहे की आपण काश्मीर हा भारताचाच भाग आहे। इथलं टुरिझम वाढलं पाहिजे, ते मजबूत झालं पाहिजे आणि याकरिता महाराष्ट्रामधल्या जे आपले पर्यटक आहेत त्यांनी येत असताना इथे अजिबात इथे घाबरू नये, त्यांनी आलं पाहिजे आणि इथला जे टुरिझम आहे त्याचा आनंद घेतला पाहिजे। तर इथे पारंपरिक काश्मीरी शाली किंवा याचं दुकान आहे। आपण या दुकानात जाऊया 2 मिनिटात। तुमच्याशी गप्पा मारता मारता थोडंसं आपण दुकानदारांची आपण अवस्था जी आहे, दुकानं या काळामध्ये प्रचंड भरलेली असतात, मात्र दिसत नाहीयेत लोक। मला वाटतं सगळ्याच आज योगायोगाने इथले आता जे SSP आहेत ते देखील महाराष्ट्राचेच आहेत। अमोदजी, त्यांच्याशी देखील मी ब्रीफली चर्चा केली आणि नक्कीच मला वाटतं मला जोपर्यंत पर्यटक येणार नाहीत तोपर्यंत इथल्या असलेल्या जे कोणी दुकानदार असतील किंवा वेंडर्स असतील त्यांची आर्थिक गडी ही सुधारणार नाही किंवा इथली आर्थिक व्यवस्था सुधारणार नाही। मला वाटतं टुरिझम हा मोठा हातभार लावणारा मला वाटतं एक घटक आहे, म्हणून तो मजबूत करण्याकरता काय सांगाल? महाराष्ट्रातले पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात, मनात भीती असते। अनेक लोकांशी मी बोललो, काही पुण्याची होती, मुंबईची होती, नागपूर नाशिकची होती, मनामध्ये भीती असते निघताना। त्या बाबतीत तुम्ही काय सांगाल? मी तेच म्हणतोय, घटना नक्कीच घडली होती आणि ती दुःखदायक घटना होती, परंतु आता मात्र काश्मीर हे नक्की 100% सेफ आहे आणि पर्यटकांनी आता इथे येत असताना बिनधास्त आलं पाहिजे। इथल्या असलेल्या प्रशासनावरती विश्वास ठेवला पाहिजे, आपल्या भारत सरकारवरती विश्वास ठेवला पाहिजे आणि इथला जो आता मला वाटतं आपले पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली जे काही मजबूतीने भारत पुढे जातो त्याच्यामध्ये काश्मीरचा हा सिंहाचा वाटा 100% काश्मीरचा सिंहाचा वाटा। धन्यवाद योगेशजी, आमच्यासोबत गप्पा मारल्यात। आपण दुकानदारांशी थेट काही बोलणार होतो, जे काही आपले इकडचे पारंपरिक शाली आणि देणारी लोक आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार। भैया, क्या किस तरह से कस्टमर आ रहे हैं, बिजनेस पर क्या असर हुआ है? क्योंकि 1 साल हुआ और आपका दुकान जो बिल्कुल हादसा हुआ उस जगह से 5-6 किलोमीटर की दूरी पर है। जी सर। सर तो नुकसान तो बहुत हो रहा है सर। अब तो थोड़ा थोड़ा जो टूरिस्ट है थोड़ा थोड़ा आ रहा है, उतना तो नहीं आ रहा है, थोड़ा थोड़ा तो अब वापस आ रहा है। इंतजाम कैसे, कितने दिन तक असर रहा? या फिर मैं पूछना चाहूंगा कि वो हादसा होने के बाद आपकी जिंदगी में एज ए शॉपकीपर और एज ए कश्मीरी की तौर पर क्या बदलाव हुए? सर बदलाव तो बहुत हुआ सर। जैसे सर हमारा जो बिजनेस है सर पूरा सर लगभग 1-2 महीना ठप रहा है।
अभी आ रहे लोग? हाँ अभी तो आ रहे हैं समझो 50% तो आ रहा है, थोड़ा थोड़ा रिवाइवल वापस आ रहा है, टूरिस्ट तो आ रहा है वापस। आता आपण बघितलं लोक येतात. आपण काश्मीरी शालीचं एक दुकान आहे बाजारपेठे तिकडे गेलो. त्यांच्याकडनं आपण जाणून घेतलं की कशा पद्धतीनं इकडचं वातावरण आहे. ग्राउंड झिरोवरनं जी रियालिटी आहे ती आम्ही तुम्हाला दाखवतोय. ग्राउंड झिरोवरती कशा पद्धतीनं इथे वर्दळ असायची. मात्र आपण पुन्हा एकदा नम्रता पहलगाम मधला मुख्य रस्ता जो आहे, जो पहलगाम मार्केट आहे ते बघतोय. सुरक्षा रक्षक जे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये इकडे तैनात आहेत. पर्यटक येत आहेत. अर्थात आलेले पर्यटक हे मनामध्ये कुठलीही भीती न बाळगता इथे फिरतायत, हे महत्वाचं आहे. आपण व्हॅलीच्या दिशेने जाणार आहोत. समोर डोंगर आहेत. इथे आपण कशा पद्धतीनं पर्यटक इथे येत आहेत ते आपण त्यांच्याशी काही लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. काही छोट्या फॅमिलीज इकडे आलेल्या आहेत. दादा आप घूम रहे हो, कोई डर लग रहा है आपको कि बिंदास घूम रहे हो, कैसे लग रहा है? क्योंकि 1 साल हो चुका है हमले को, उसके बाद आप यहाँ पे हो. नहीं पूरा सेफ है। हम सोनमार्ग जाए, गुलमार्ग जाए, पहलगाम आए हैं, पूरा सेफ है, कोई ऐसा दिक्कत नहीं है। आप कहाँ से आए हो? हम पंजाब से। आपको कितना सेफ लग रहा है? आप बच्चे को लेकर पूरी फैमिली आए हो. पहलगाम की मार्केट प्लेस में आप बहुत अच्छे खुली दाम पे दो रहे हो. सुरक्षा व्यवस्था कैसी है और क्या लगता है आप दूसरे जो टूरिस्ट है उनको क्या कहो? अच्छी लग रही है, सब कुछ अच्छा है। हर जगह सुरक्षा सही है सर। जैसे हम घूमने जाते हैं हर जगह मिलिट्री है, पुलिस है, कोई दिक्कत नहीं है ऐसी। कहीं भी हो तो वो पहले रोक देते हैं, भी नहीं जाना जहाँ पे। हर जगह सेफ है, कोई भी घूमने आना चाहे आ सकता है, कोई दिक्कत नहीं है। निश्चित आपण पर्यटकांशी बोललो. कोणी फिरायला यायचं तर येऊ शकता, कुठलीही अडचण नाहीये. मात्र कितीही काही झालं तरी वर्षभरापूर्वी जी घटना इथे घडलेली आहे त्या घटनेचं सावट जे आहे ते इथे दिसतंय. घटनेची काळी झालर जे ती नम्रता इथे दिसते. आपण निसर्ग किती छान सुंदर फुलला इकडचं आपण बघू शकतोय. अगदी छान, ज्याला आपण गुलाबी थंडी असं खूप सुंदर वातावरण आहे. समोर डोंगर दिसतोय, त्याच्यावरती बर्फाची चादर दिसते. रात्रीचं त्या पहलगाम मधलं तापमान -3 ते 4 डिग्री सेल्सिअस पर्यंत जातं. त्यामुळे थंडी खूप छान आहे. हा पर्यटकांसाठी अतिशय, ज्याला आपण म्हणतो गोल्डन पिरियड असतो. पर्यटक इथे येतात, मात्र कमी प्रमाणात यायला लागलेत. इकडच्या लोकांशी जेव्हा बोललो तेव्हा हे लक्षात आलं की पर्यटक कमी जरी येत असले तरी त्यांच्यासाठी पर्यटक पुन्हा यायला सुरुवात झाली आहे, हे तितकंच महत्वाचं आहे. ही व्हॅली इतकी सुंदर असून सुद्धा गेले 6 ते 7 महिने इकडे पर्यटन व्यवसाय जो आहे तो पूर्णपणे बंद होता. पर्यटन व्यवसाय पूर्ण बंद होता. लोक येत नव्हती, लोकांच्या मनात भीती होती. मात्र आता ही भीती हळूहळू जी आहे ती दूर व्हायला लागली आहे. एकंदरीतच सुरक्षा व्यवस्थेवरचा विश्वास जो आहे तो इथे आपल्याला लोकांमध्ये वाढताना दिसतोय. लोक येत आहेत, नुसते येत नाही. पंकज, की ही दृश्य एक प्रकारचा दिलासा आहे सगळ्या प्रेक्षकांसाठी आणि खास करून पहलगामच्या त्या मागच्या वर्षीच्या दुर्घटनेमध्ये तर आपल्या महाराष्ट्राचा सुद्धा एक संबंध तयार झालेला आहे, कधीही न मिटणारा. पण या निमित्तानं पुन्हा एकदा आपला काश्मीर, आपल्या काश्मीरला आणि पहलगामला भेटायला आपले महाराष्ट्र जाऊ शकतात, याचा दिलासा तुझ्या या रिपोर्टमुळे मिळालेला आहे. धन्यवाद पंकज.